कर्जाचो बोजो आसतना ह्या टायमाक अशे लोन घेवन डेव्हलपमेंट करणे योग्य आसा? ऑफकोर्स डेव्हलपमेंट जेन्ना लोन घेवन करता तेन्ना तो पेय करचो पडटा. टुडे आय एम प्राऊड दॅट आय हॅव इन्क्रीज द रेवन्यू बाय 40%. अँड आय एम शुअर विथ दीस देर इज एक्स्ट्रा रेवन्यू ऑफ 10% जो आमचो वॉट वी लूज. हांव म्हणना फूल 10%. इवन वी गेट अ 5 to 6% हे लोन आमचे पे जाता. सर तुमचो चलो मिथिल मडके हांगा एक्टीव दिसता ते लॉन्च करपाची कितें आयडिया? पॉलिटिकल डिसिजन अजून वचून कांय मिथिलान घेवना. मिथिल इज वर्किंग फॉर द ट्रस्ट. माय ब्रदर इज ऑल्सो बोथ दीपक एंड दिलीप इज ऑल्सो वर्किंग फॉर द ट्रस्ट. ट्रस्ट इज डुईंग लॉट ऑफ वर्क इन गोवा. माधवराव ढवळीकर ट्रस्ट इज वन ऑफ द बेस्ट ट्रस्ट हू इज डुईंग वर्क इन गोवा आनी तें काम ते करता आनी तातूंत मिथिल मेन आसा. पण मिथिल सर या दिवसात दिसणार राजकारणात येत्या दिवसात ते लोकांवरती आहे, माझ्यावरती नाही. मला लोकांनी निवडून दिलंय तसं अजून लोक माझ्यावर प्रेम करतात. सो प्रश्न तो आहे, लोकांनी प्रेम करायला पाहिजे, त्याशिवाय राजकारणात ट्रस्टच्या माध्यमातून तो लोकांमध्ये पोहोचतच आहे. लोकांचं प्रेम आत्ताच ना तुम्ही दिसतं. बोलला. नितीनाचे लोकांचं प्रेम ना. ते तुम्ही डिसाईड करत पाहिजे. आम्ही सर जे 8 MLA जे आतां BJP येयला तितून कोणाक तरी मिनिस्ट्री मेळपाक काय दिसता तुमकां? मेळटले तांचे कितें ठरलां हांव नकळो. आय डोंट नो. बट दे हॅव जॉइन फॉर अ गुड कॉज. दे वील गेट वॉट एवर डिसिजन इज टेकन इन द मिटींग. तुमकां कितें दिसता मेळपाक जाय हांव कितलें? ताचेर कांय उलयना. इट्स नॉट नन ऑफ माय बिजनस. सर दुसऱ्याने म्हणजे आज आणि काल गोंयांत जैका म्हणजे जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी हांकां आमी आपयली आनी तांकां विविध विशय कशे आसा हे आमी प्रॅक्टिकल तांकां दाखयले. हाजे पयलीं 2002 हांव आनी मनोहर पर्रीकरान 1200 कोटी जैका मार्फत वॉटर सप्लायाक आनी सिवरेजी हाडिल्ले आनी आज ते कंप्लिशन जाल्लें आसा. आनी त्या खातीरूच एट द लोवेस्ट रेट आमकां लोन कशें मेळटलें आनी रिपेमेंट आमचो कसो आसतलो हें डिस्कस करपा खातीर आनी प्रोजेक्ट कितें कितें आमी घेवंक शकतात ह्या खातीर आज सबंद जापान इंटरनॅशनल कॉऑपरेशन एजन्सीचे पदाधिकारी आनी तांचे बरोबर एक कन्सल्टंट गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो CWC ह्या कंपनीचो तांचे बरोबर आशिल्लो. आमचे बरोबर स्वता हांवें तांचे कडेन डिस्कस केलां. त्या नंतर आमचे जे इंजिनियर्स आसा डायरेक्टर्स आसा तांणी डिस्कस केलां अँड वी केम टू द कन्क्लुजन दॅट जपान इंटरनॅशनल एजन्सीचे लोन फॉर्मेलिटीज जर आमी पूर्ण केल्यो आसत, DPR जर योग्य हाणें दिलो आसत जाल्यार आमकां बरें इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटान कमीत कमी इंट्रस्टान पयशे मेळटा. अँड दॅट इज द रिजन आय हॅव डिसायडेड स्पेशली इन माय डिपार्टमेंट टू गेट एप्रुवल इन बोथ द डिपार्टमेंट NRE एज वेल एज पॉवर डिपार्टमेंट मिनिमम 2000 करोड. आतां हो जो रिपेमेंट आसा तो सादारण 25 वर्सां पर्यंत आसा. इट स्टार्ट्स फ्रॉम 12 years रिपेमेंट आनी पयलीं 10 वर्सां जी आसता ती मॉरेटोरियम आसता. ते कोण गोव्यात आहेत ते मला वाटतं बेकायदेशीर त्या गोव्यात आहेत. याच्या आधी काँग्रेस गव्हर्नमेंट होतं त्यावेळी मी हा प्रश्न विधानसभेत आणि बाहेर पण काढला होता. कारण समुद्र किनाऱ्यावरती या लोकांनी दुकानं थाटली होती आणि ही दुकानं आमच्या लोकांना बाजूला काढून घातली होती. आणि त्यावेळी आम्ही हा प्रश्न प्रतापसिंग रावजी राणे त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि हा प्रश्न आम्ही मांडला होता आणि त्यांनी पण ते सिरियसली घेतलं होतं. आणि त्यानंतर मग काय काय गोष्टी घडत गेल्या आणि त्याच्यावर दबाव जो यायला पाहिजे होता तो आला नाही आणि त्यासाठी ही गोष्टी झाल्या गोव्यात. किती लोक असतील साधारण बांगलादेश असेल कारण समुद्रकिनारी तर तुम्ही प्रत्येककडे बघितलं आणि जिथं जिथं झोपडपट्टी विभाग आहे तिथं तिथं हे लोक आहेत. सर कुठेतरी आरोप होते की याला राजकीय आश्रय मिळते म्हणून. राजकीय आश्रय कोणीच देऊ नये हा माझा स्वतःचा हे आहे. आणि जो कोण राजकीय आश्रय अशा लोकांना देतो
ते बरोबर नाही आहे, कारण ते आपल्या देशाचे नागरिक नाही आहे. त्यांना आपल्या देशात येणार तर त्यांना पासपोर्ट करावा लागतो, तो पण त्यांच्याकडे नाही. आणि अशा लोकांना देशात ठेवून आपल्याला काय फायदा हा आपण बघणं प्राप्त आहे. कारण आपलेच लोक एवढे आहेत, त्यांना त्यांच्याचकडं आपण बघू शकत नाही. आणि हे काही रेफ्युजी नाही आहे, रेफ्युजी वेगळे आणि जॉईन झालं ही अडचण. हे भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडान घेतिल्ले डिसिजन आसा. ताचेर म्हजें उलोवप, हांव मोगो पक्षाचो आमदार, ताचेर मोगो पक्षान उलोवप हें बरोबर न्हय. मोगो पक्षान भारतीय जनता पक्षाक सपोर्ट दिला आनी त्या खातीर बरें काम मोगो पक्ष कशें करतो तुम्ही ताच्या अडचण बरोबर हें सपोर्ट आमी करतले, पळयतले. तुम्ही अडचण सपोर्ट करतले. Decision is I have supported BJP and all these people have come in BJP. सर मगो पक्षाचो आमदार जी तरोलकर SIT लँड ग्रॅबिंग केसान तेका ह्यो ज्यो केजी आसा ताका अर्थ ना, कारण ताजी ऑलरेडी केस ही पयलींची आसा आनी त्या नंतर लोकांनी ताका निवडून दिला. ती केजी तो थंय वचून बसतालो हें सगळें लोकांक खबर आसा. हें आतां जें कितें चल्लां ताका अर्थ ना. कोण तरी येता ती कंप्लेन करता, पूण ऑलरेडी कोर्टांत केस आसा, कोर्ट इन्वेस्टिगेशन करता, पोलीस इन्वेस्टिगेशन करता आनी ही परत आनी एक आतांच फुडें काडप हें खंय तरी राजकारण मुर्तास. म्हाज्या म्हायती प्रमाणे 20% सुद्दां अजून काम पूर्ण जावना. हे कामाक भरपूर पयसो लागता आनी त्या खातीर सगळें काम जर करतलो मेजर हाय टेन्शन लायनी आनी ज्या कडेन खरेंच लो टेन्शन लायनीची गरज आसा थंय आमी हें काम घेतलें. Definitely, we are moving towards that. It is not a easy task. We are moving. Goa will be the first state in India who will complete underground. जशें आमी वॉटर सप्लायात metered, filtered tape water दितात. That too is metered. Goa is the only state in India where we give filtered tape water, metered and billing. अशी एकूच स्टेट आसा गोंयांत. आनी तशेंच आमी करपाक सोदता पावर डिपार्टमेंटात. वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड वेन निलेश काब्राल वॉज द मिनिस्टर एंड प्रायर टू अलेक्स वॉज देर, अलेक्स सिकेर, बोथ स्टार्टेड. दे हॅव डन गुड वर्क. आनी त्याच्या पेक्षा आतां ताजे पेक्षा कशें बरें जातलें हें हांव पळयतां. पासपोर्ट नाही असं तुम्ही म्हणता, पण प्रत्यक्षात त्यांना सगळी कार्ड मिळतात, मतदार कार्ड मिळतं, ते आधार कार्ड दॅट इज द मिळतं. बिगेस्ट मिस्टेक ऑफ द ऑफिसर्स हू डू दिस. गोव्यात तशा पद्धतीने जर होत असेल तर नाही, सरकारच्या सांगितलं ना मी, इट्स द बिगेस्ट मिस्टेक ऑफ द ऑफिसर हू डज दिस. ही शुड बी सस्पेंडेड. तर इलेक्ट्रिक बाईकची सबसिडी बंद करण्यात आली आहे, पण याच्यासाठी काय नवीन स्कीम 3 तारीखपर्यंत सगळी सबसिडी रिलीज होणार माझ्या माहितीप्रमाणे. 3 तारीखनंतर मी याच्यावर वाच्यता करेन. थँक्यू सर. ते आज आम्ही रिपेमेंट करता 6.5 रुपया, 8.5 रुपया पर एन हो रेट तेन्ना आशिल्लो. आनी आतां तो रेट 6.5 पर एन आसा. हाचोच अर्थ जवळ जवळ 30% आमकां फायदो जाला. हरशी रुपी व्हॅल्यू देंवता डॉलर कंपेर करता, पूण एन हेतून जर कंपेरिजन केलें जाल्यार रुपी व्हॅल्यू वाडलेले सारको जाला आनी 30% जवळ जवळ आमकां हें जालां. आनी त्या खातीरूच जे मेजर प्रोजेक्ट आमचे जे आसा, जे अंडरग्रावंड केबलिंग आसूं प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी, त्यानंतर सबस्टेशन आसूं, त्यानंतर मिटरिंग आसूं, हे सगळे प्रोजेक्ट जे लिस्ट आउट केल्ले आमी, ते प्रोजेक्ट घेवन आमी DPR तयार करतले. आनी जो कन्सल्टंट आमी नोटिफाय करपाक सोदता गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या माध्यमांतल्यान, तो आमी एप्रूव करपा खातीर कॅबिनेटाक मूव करतले. हो फक्त हांवें NRE आनी आमच्या डिपार्टमेंटाचें सांगलां. त्या शिवाय ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आसा, PWDन जाय जाल्यार तातूंत लक्ष घालपाक जाता. अदर इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट ज्या कडेन आसा थंय थंय हें लक्ष घातलें जाल्यार नक्कीच ताचो फायदो गोंयचे जनतेक जातलो. आनी एक बरो परत एकदां आफ्टर वॉटर सप्लाय आनी सिवरेज सिस्टीम गोवा स्टार्टेड बाय मी in 2002 with these projects. हो परत एकदां नवे प्रोजेक्ट भरभराट जावपा खातीर गोंयांत येतले आनी तें काम आमी आयच्यान चालू केल्लें आसा. फुडल्या 1 म्हयने भितर सगळ्यो फायली आमच्यो कॅबिनेटाक वतल्यो आनी त्या नंतर युनियन मिनिस्ट्रीक
फायनान्स डिपार्टमेंट, इंडियन मिनिस्ट्री पावर डिपार्टमेंट आनी इंडियन मिनिस्ट्री एनआरई डिपार्टमेंटाक वयतल्यो आनी ते करपा खातीर ऑलरेडी ऑफिसरांक आज सांजची परत 5 मिटींग आसा. ती मिटींग जाल्या नंतर ह्यो सगळ्यो गोश्टी आमी तयार करता. लोकांचेर आघात करता ताका बंदी ही हाडपाकूच जाय. खंयचीच जर गोश्ट पुण्यात घडल्या ताचो हांव निशेध करता, मागीर ते कोणूय आसूं. यू कॅनॉट से द वर्ड वीच आय हर्ड. आय एम अगेन्स्ट ऑफ सच टायप ऑफ, आय डोंट वॉन्ट टू से दॅट. तुमकां सगळ्यांक खबर आसा. आनी जो जर म्हज्या भारताचो म्हज्या मुखार जर कोणी इन्सल्ट करता जाल्यार ताका बंदी घालपाकूच जाय. कारण आमी जर दुसऱ्या देशांत वचून जर कितें केलें, आमी फक्त बंदी घालची म्हणटा तें आमकां भितर पडयता. तुमकां करपाकूच जाय. तुमचो विसा काडटा आनी तुमकां परत बॅक धाडटा. आमी हें लक्षांत दवरपाक जाय आनी हें भारतांत इम्प्लिमेंट करपाक जाय. अशें लोकशाही तें करपाकूच जाय. आमचो लोकशाही मोठी आसा आनी लोकशाही जर असलें कितें करता आसत जाल्यार ताका योग्य उत्तर दिवपाक. डिपार्टमेंटान म्हणून 2000 कोटीचो हें करपाचो ठरलो. आय डोंट नो वेदर इट इज पॉसिबल तें पळोवचें पडटलें. ताका खूब गोश्टी आसा. एकूच लोन घेतलें म्हणून जाता. परत आमचे डेप्ट कितले आसा, आमी कशें मुखार रिपेमेंट करतले. पूण गोवा इज द ओनली स्टेट हू कंप्लिटेड JICA प्रोजेक्ट कंप्लिटली. दॅट इज वन. अँड वी आर स्टार्टेड पेईंग प्रॉम्प्टली. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट.